हॅलो मंडळी. आज आहे फर्स्ट डे ॲट माय हॅपी प्लेस. गावी पहाटे लवकरच जाग येते. अंगणात मस्त सूर्यकिरण. वाह! एवढी सुंदर सकाळ पाहण्यासाठी नक्कीच गेल्या जन्मी मी काहीतरी पुण्य केलं असावं. मग काय, गावी आले की मॅन्डेटरी मॉर्निंग वॉक. मुंबईकडे कधीही वॉकला न जाणारी मी हा सुंदर व्ह्यू पाहण्यासाठी नेहमीच वॉकला येते. थोडा वेळ येऊन अंगणात बसले, फ्रेश झाले आणि मग आम्ही निघालो मार्केटला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन थांबलो आणि या चौकाची एक वेगळी गंमत आहे. लहानापासून दादा, पप्पा मला या चौकाची एक वेगळी ट्रिक सांगतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा उजवा हात म्हणजे आपल्या गावाकडे जाण्याचा मार्ग आणि डावा हात म्हणजे मुंबईला जाण्याकडचा मार्ग. ही ट्रिक मी अजूनही लक्षात ठेवली आहे. थोडीफार भाजी घेतली आणि आम्ही लगेचच घरी निघालो. घरी आल्या आल्या मी लगेच अंघोळीला गेले. कारण आज गावात होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध याची संयुक्त जयंती. हो, कोकणाकडे मे महिन्यातच जयंती साजरी केली जाते. मस्त रेडी झालो आणि विहारात गेलो. प्रतिज्ञा घेतल्या, थोडेफार प्रवचनही झाले आणि अचानक लाईट गेली. खूप गरम होत होतं म्हणून मी घरी निघून आलो. कपडे चेंज केले आणि थोडं रेस्ट केलं. थोड्या वेळाने मी पुन्हा विहारात गेले, कारण आता खालूबाजावर नाचायची वेळ होती. वर्षातून एकदाच खालूबाजा आणि लेझीमवर नाचायचा आनंद मिळता येतो. त्यामुळे अगदी पाय दुखेपर्यंत नाचलो. आणि हा पारंपरिक दांडपट्टा सुद्धा खूप मंडळी खेळले बरं. आणि मग जेवायला गेलो. जेवून घरी आलो आणि थोडा रेस्ट केला. कारण पुन्हा संध्याकाळी कार्यक्रम होते. कार्यक्रमाला थोडा वेळ होता, म्हणून तोपर्यंत चिल्लर पार्टीसोबत खेळून घेतले. मी आत्या आणि मावशी असल्यामुळे सर्व मला घाबरून होते आणि मला त्यात खूप मजा येत होती. त्यानंतर विहाराकडे गेलो आणि लहान मुलांचे डान्स चालू झाले. डान्स झाले, सत्कार कार्यक्रम सुद्धा चालू झाला. माझा सत्कार करण्यात आला, पण तेव्हा माझे भाऊ तिकडे हजरच नव्हते. म्हणून नंतर येऊन त्यांनी मिस केलेला फंक्शन त्यांनीच पार पाडला आणि मला पुन्हा सत्कार करून घेतला. ही अशी मजा केली. त्यानंतर जेवायला गेलो, जेवलो आणि शेवट तर झाला पाहिजे खालूबाजा आणि लेझिमने. रात्रभर नाचलो आणि मग सकाळी पहाटे 4 वाजता झोपायला गेलो.